पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने नागपूर विमानतळाच्या ब्राउनफील्ड विकास प्रकल्पाला मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे नागपूरच्या हवाई वाहतूक क्षेत्राला मोठी चालना मिळणार असून विदर्भाच्या विकासासाठी हा महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त करत केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. नागपूर विमानतळाचा ब्राउनफील्ड विमानतळ म्हणून विकास झाल्यानंतर प्रवासी सुविधा, कार्गो सेवा, आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी आणि औद्योगिक गुंतवणुकीला मोठी गती मिळेल असे त्यांनी म्हटले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की नागपूर हे देशाच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे लॉजिस्टिक, कार्गो आणि एव्हिएशन हब म्हणून शहराची क्षमता प्रचंड आहे. या प्रकल्पामुळे नागपूरसह संपूर्ण विदर्भातील रोजगार निर्मिती, उद्योग वाढ आणि पर्यटन क्षेत्रालाही मोठा फायदा होणार आहे. तसेच ब्राउनफील्ड विकासामुळे विद्यमान विमानतळाचा विस्तार, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, नवीन टर्मिनल सुविधा आणि वाढीव प्रवासी क्षमता निर्माण होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे नागपूरचा देशातील महत्त्वाच्या विमानतळांमध्ये अधिक प्रभावी समावेश होईल असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. कॅमेरामॅन सचिन के साथ सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. मला अतिशय आनंद आहे की नागपूर एअरपोर्ट हा एक ब्राउनफील्ड एअरपोर्ट म्हणून नव्याने डेव्हलप करण्याकरता मागच्या काळामध्ये महाराष्ट्र सरकारने एक टेंडर दिलं होतं. त्यानंतर त्याची हँडिंग ओव्हर आणि बऱ्याच प्रक्रियांकरता कॅबिनेटचं अप्रुव्हल पाहिजे होतं. आज माननीय पंतप्रधान महोदयांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्याला मान्यता दिली आहे. त्यामुळे नागपूरलाही आता एक अतिशय सुंदर अशा प्रकारचं ब्राउनफील्ड आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट हे तयार करण्याकरता मार्ग हा मोकळा झालेला आहे. मी माननीय प्रधानमंत्री मोदयांचे आभार व्यक्त करतो. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.